मला असा राग आला। काही काही लोक म्हणले अरे एवढा मोठा मराठी समाज आहे, या मोठ्या मराठी समाजाला जर चुत्या बनवित असताल तर लहान लहान समाजाला तर एरी चुत्या बनवितात। एक तर ते आपल्या जिल्ह्यातले नसून हे गुडेकरू आहेत आणि गुडेकरू असून या जिल्ह्यातल्या मराठ्याला आणि बहुजन समाजाला जर चुत्या बनवित असताल। नमस्कार, मी देवा चपटे, आपलं DC9 मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहितलं असेल एकंदरीत लोकसभा या तोंडावर आल्यात आणि उमेदवार हे गावोगावी जाऊन लोकांसोबत भेटतायत, चर्चा करतायत। आणि इकडे पाहायला गेलं तर मराठा समाजाचा जो कित्येक दिवसाची मागणी आहे त्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरलेला होता आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी। त्यातच आता मराठा समाज देखील विधानसभा लोकसभा लढवणार अशी चर्चा ऐकायला मिळत होती। आणि त्यातच आता आपल्यासोबत आर्यन बांगर आहेत। एकंदरीत ते राजकारणात अद्याप नसताना आता अचानकच ते लोकसभा लढाई अशी चर्चा ऐकायला मिळत होती। आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया एकंदरीत लोकसभा लढवण्याची आयडिया तुमच्याकडे कसं काय आली आणि एकंदरीत कशा प्रकारे आपण ही लोकसभा लढवणार। मी कित्येक दिवसापासून पाहतो की आज हिंगोली लोकसभा उमेदवार म्हणून जे निवडून येतात ते बाहेर जिल्ह्यातले असतात आणि ते या जिल्ह्यातून कामासाठी निवडून येतात आणि 5 वर्ष तोंड सुद्धा दाखवत नाहीत आणि कोणाला असं माहित नाही की हे खासदार आहे आणि त्याला मी मतदान करतो आणि ते निवडून येऊन ते दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहतो। आणि हे प्रकार आता असं झालेलं आहे। हे ज्यावेळेस मराठी आरक्षणाबद्दल मुद्दा चालू होता, कमीत कमी 6 महिन्यापासून मी मराठी आरक्षणासाठी जरांगे पाटलाचा सेनापती म्हणून पाठीमागून काम करणारा समाज सेवक आणि समाज बांधव म्हणून मी सतत संघर्षामध्ये त्याच्यासोबत राहणारा यांनी आम्हाला आश्वासन देऊन यांनी खोटं नाटक करून यांनी समाजाची दिशाभूल केली व समाजाला काही न देता आरक्षण देतो म्हणून अशा प्रकारचं खोटं बोलून आणि समाजाला धोका देऊन हे कार्य त्यानं केलं। त्यावेळेस मला असं वाटलं की हे जर आपल्या समाजाचे असून याच्या अंगात जर राजकारणी गुण असतात आणि ते गुण राजकारणी असून ते आपल्या समाजासाठी जर ते काही कार्य करीत नसेल तर यायला दुरुस्त करण्यासाठी आणि यायला राजकारणातून बाहेर पाडण्यासाठी मी पहिला राजकारणाचा निश्चय केला की कारण या लोकाला आपण बोलून थकलो। यांनी काय केलं, समाजामध्ये एक लेटर लिहायची तयारी केली आणि लेटरवर लिहिलं की पहा मी समाजासाठी राजीनामा देत आहे। आणि राजीनामा देण्यासाठी त्यांना खोटं नाटक करून इथले पालकमंत्री सत्तारभाई व तसेच राजकारणी आमदार, खासदार, जिल्हा परिषद मेंबर व त्याच्या सहकारी यांनी सांगितलं की तुम्हाला हे नाटक करावं लागेल। हे नाटक असं करावं लागेल की हे नाटक त्यांना दाखवायचं की आपण समाजासाठी काहीतरी करायलो आणि दिशाभूल करून अर्ज देतो आणि समाजामध्ये इथं मांडितो आणि त्यांना म्हणायचं की पहा मी हे नाटक करून आता राजीनामा दिला। तर हे नाटक न करता यांना आमचा वेळ न जाता यांचं नाटक आणि यांचं भांड काही दिवसापूर्वी फुटून गेलं की पहा मी समाजाला कसं चुत्या बनविलं, मी समाजाला कसं काय केलं आणि समाजाची दिशाभूल करून मी या माणसाला चुत्या बनवून आणि खोटं नाटक राजीनाम्याचं करून आता याच्या जो मतदान आणि मी त्यांचा दाखविलं आणि हसू लागले। याच्या अहंकारानं मला असा राग आला। काही काही लोक म्हणले अरे एवढा मोठा मराठी समाज आहे, या मोठ्या मराठी समाजाला जर चुत्या बनवित असताल तर लहान लहान समाजाला तर एरी चुत्या बनवितात। मग हे जर बेरनं यायचे करीत असताल तर यांची जागा दाखविण्याची वेळ आलेली आहे। एक तर ते आपल्या जिल्ह्यातले नसून हे गुडेकरू आहेत आणि गुडेकरू असून या जिल्ह्यातल्या मराठ्याला आणि बहुजन समाजाला जर चुत्या बनवित असताल तर आपल्यात बी ताकद आहे यांना याच्या जिल्ह्यामध्ये पळविण्याची आणि राजकारणाची उडविण्याची। म्हणून मी लोकसभेची तयारी केलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपली काही चर्चा झाली का? तुम्ही लोकसभा लढवणार आहात असं काही मेसेज वगैरे त्यांच्यासोबत चर्चा झाली का तुमची? यांच्यासोबत आमची चर्चा बी झालेली आहे। मी त्यांच्या हातानं कॅलेंडरचं प्रकाशन सुद्धा केलेलं आहे। ज्या वेळेस आमच्या मनोज दादा जरांगे पाटील यांनी ज्या वेळेस उपोषण धरलं मी 2 महिने कॅलेंडर वाटले सुद्धा नाही।
ज्यावेळेस कॅलेंडर मी वाटले, मनोज दादा जरांगे पाटलानं उपोषण सोडलं आणि त्याच्या हातानं पक्षामध्ये नेऊन त्याच्या हातानं प्रकाशन केलं आणि मी प्रकाशन केल्याच्या नंतर समाजामध्ये कॅलेंडर वाटले आणि तिथं बी मी 2 ते 3 हजार रुपये 3000 कॅलेंडर तिथं सुद्धा वाटली. त्याचं प्रकाशन सुद्धा माझ्या कॅलेंडर मध्ये लिहिलेलं आहे. आणि वेळेनुसार मी कुठं काय काम केलं, माझ्या मित्रमंडळीनं कुठं काम केलं समाजासाठी, मी कमीत कमी 5 महिन्यापासून मी साखळी उपोषण व आमरण उपोषण व इकडल्या मराठवाड्यातील या 3 जिल्ह्याशी कॉन्टॅक्ट असणाऱ्या काही लोकांशी व मी जे समाजामध्ये LICचा बिझनेस करतो त्याच्यातून त्या बहुजन समाजातून काही लोक आमच्या समाजासाठी मदत करणाऱ्या त्या लोकांना सुद्धा माझ्या मित्रमंडळानं सुद्धा मदत करून माझ्यापर्यंत मुंबईपर्यंत यांनी जेवणाची पाण्याची व्यवस्था केली. आणि ते स्वरूप करूनच हे करून मी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मी त्याच्या मार्फत सांगून त्याला लढवायचं सांगितलं. तरी जरांगे पाटील म्हणले होते की असं नाही असं करतात. तर जरांगे पाटलाला म्हणलं होतं की बाबा हे राजकारणी लोक हे काय म्हणाले की या पक्षावाल्याच्या ऐकायलेत, त्या पक्षावाल्याचं ऐकायलेत, त्या पक्षावाल्याचं ऐकायलेत, हे यायचं खोटं नाटक करू लागले. म्हणून जरांगे पाटलानं सुद्धा त्या पक्षावाल्याला पूर्ण शिवा दिल्यात आणि त्यांना सांगितलं हे आमचे नाहीत, आमचे जरी असताल ते आमचे नाहीत, कारण हे कानकोंड आहेत, यानं लबाड धंदे केलेले आहेत, यानं लबाड करून सातपुड्याची कमाई केलेली आहे आणि हे आमचे नाहीत. याला नीट करायचं असेल तर तुम्हाला शांततेत काही करणं जरुरी नाही, कारण याला नीट करायचं असेल तर याच्यासारखं वागूनच याला राजकारणातून बाहेर करणं आणि जरांगे पाटलाला नेऊन आपल्या केंद्रामध्ये आरक्षण घेण्यासाठी जाणं हे पहिलं ध्येय माझं आहे. कारण इथं महाराष्ट्रामध्ये 6 महिन्यापासून सतत हे युद्ध महायुद्ध आणि जवळपास मूक मोर्चे आणि उपोषण करून आमचं काही झालेलं नाही. कारण आता वेळ आलेली आहे या लोकांना बाहेर बाजूला पाठवून आणि चांगले नवीन चेहरे निवडून आणणं आणि नवे चेहरे आणून समाजाचं कार्य करणं आणि समाजासाठी न्याय मागण्यासाठी जरांगे पाटलाला वर केंद्र सरकारमध्ये नेऊन आपल्या आरक्षणाच्या अधिकाराचा हक्क घेण्यासाठी सेपरेट नेऊन तिथं कार्य करणं हे माझं पहिलं ध्येय आहे. हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मी समाजामध्ये लोकांना एकदा सांगतो की मला लोकसभेला मतदानासाठी निवडून देण्यासाठी तुम्ही एकदा सेवा करण्याचा चान्स द्या. कारण माझ्या लहानपणापासून मी कळतंय तसं माझे फक्त समाजाचाच मी विचार करतो आणि समाजाचंच कार्य करतो. ज्या समाजाचा फायदा होतोय असे धंदे करतो आणि त्या समाजासाठी मी निस्वार्थी आणि निस्वार्थीप्रमाणे मी कार्य करतो. कारण मी LICतून सुद्धा त्याच्यात 22 वर्ष काम केलेले, त्या लोकांशी सुखादुखात निगडीत राहिलेला आहे. माझ्या फर्निचरच्या व्यवसायापासून मी तिथे सुद्धा मी त्याच्यासोबत मी निगडीत राहिलेला आहे. त्यांच्यासोबत जरी नसेल तरी अडचणीला मुलीच्या लग्नासाठी वैयक्तिक कुठं लागत असेल दवाखान्यासाठी व कुठं काय काम करत असेल तर त्याच्यासाठी मी सदैव त्याच्या सोबत राहील आणि सदैव हे काम करीत राहील. आणि तसेच आमचे जरांगे पाटील जे म्हणताल ती दिशा आणि जे म्हणतात ते त्याचं काम आणि ते म्हणताल ते त्याचे ध्येय हे आमचं संपूर्ण त्याच्या पाठीमागे राहून हे सतत समाजासाठी कार्य करण्यात राहील. एकंदरीत आपण पाहिलं असेल की सर्वसामान्यांच्या मराठ्यांच्या मागण्यासाठी सेवा करण्यासाठी मी लोकसभा ही लढवत आहे अशी बांगर यांनी आता प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते. आणि मराठा समाज आता यांना पूर्ण ताकदीने पाठिंबा देणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. देवा चपटे, DC9 मराठी न्यूज, हिंगोली. DC9 मराठी न्यूज, बातमी तुमची, निर्भीडता आमची.